भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? राजकारणी नेत्यांनी विचारांसाठी लढण्याचे दिवस आता संपले आहेत असं म्हटलं जातं. आता राजकारणातून जास्तीत जास्त पैसा कसा निर्माण करायचा आणि त्यातून पुन्हा सत्ता प्राप्ती कशी करायची याकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यामुळेच नुसता नगरसेवक जरी झाला तरी तो व्यक्ती मोठ्या गाडीतून फिरतो. आमदार आणि खासदार झाला तर बंगला, गाडी आणि पैशाची चमक दिसते. मंत्री झाला तर आजूबाजूच्या लोकांवर पैशाचा पाऊस पडतो आणि मुख्यमंत्री झाला तर विचारूच नका. भारतातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची संपत्ती पाहिली तर अनेकांचे डोळे विस्फारतील हे नक्की. पण त्यातही एक मुख्यमंत्री असा आहे की ज्याची संपत्ती फक्त 15 लाखांची आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू 332.57 कोटी आणि कर्नाटकचे सिद्धरामय्या 51.94 कोटी तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र आंध्र प्रदेशात श्रीमंत मुख्यमंत्री असणे हे नवीन गोष्ट नाही, कारण माजी मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी हे 2019 ते 2024 या कालावधीत 510 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री होते. सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? अशा परिस्थितीत भारतात सर्वात कमी संपत्ती कोणत्या मुख्यमंत्र्याकडे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या मालमत्तेच्या तपशिलानुसार त्यांची एकूण संपत्ती 15 कोटी 38 लाख रुपये आहे. ममतानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे नाव येते. त्यांनी 55 कोटी 24 लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले आहेत. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.